हॅलो. आज आपण ITCPच्या लेक्चरमध्ये कम्प्युटर हार्डवेअर या लेक्चरमध्ये मदरबोर्ड प्रॉब्लेम अँड सोल्युशन्स तर याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपला जो सिस्टीमचा मेन बोर्ड आहे तर त्याचे प्रॉब्लेम्स आणि उपाय. ज्यावेळेस आपला मदरबोर्ड बंद पडतो किंवा मग त्याला रिपेअरची वेळ येते तर त्यावेळेस काय करायचं तर आपण या पार्टमध्ये पाहणार आहे. मदरबोर्ड म्हणजेच काय आपण बघितलं की तो सिस्टीमचा मेन बोर्ड म्हटलं जातं त्याला. त्यानंतर आपण मदरबोर्डचे वर्किंग जे पार्ट आहे किंवा जे कंपोनंट वगैरे आहेत तर ते वर्किंग काय करतात ते पाहिलं. त्यानंतर आपण मदरबोर्डचे विविध प्रकार पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर नवीन मदरबोर्ड इन्स्टॉल करताना घ्यायची काळजी याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. याच्यात पहिला पॉईंट दाखवलाय की मदरबोर्ड चे विविध प्रकार. तर त्यामध्ये पहिला पॉईंट दाखवलाय जुना फुल साईज 80. तर पहिला पॉईंट आहे जुना फुल साईज 80. याची जी साईज वगैरे होती तर ती मोठी होती. त्यानंतर दुसरा आहे न्यू बेबी 80 टाईप. न्यू बेबी म्हणजे जो पहिला टाईप होता फुल साईज त्याच्यानंतर आला न्यू बेबी. न्यू बेबी म्हणजे साईजला छोटा आणि त्याचा जो मदरबोर्ड वगैरे जो होता तर तो स्मॉल साईजमध्ये तयार करण्यात आला. त्याच्यानंतर तिसरा 80X टाईप. 80X टाईप म्हणजेच 80X टाईप. त्याच्यानंतर जुना मदरबोर्ड SIM मेमरी तसेच नवीन मदरबोर्ड DIM मेमरीचा उपयोग करतात. SIM मेमरी म्हणजेच काय की पहिल्यांदा MB मध्ये मेमरी वापरली जायची. MB मध्ये मेमरी यूज केली जायची. त्याच्यानंतर आली JB मध्ये मेमरी यूज करण्यात आली. JB मुळे जी आपली सिस्टीम आहे तर तिचा स्पीड वगैरे काय झाला वाढला गेला आणि सिस्टीम पण व्यवस्थितरित्या चालण्यास सुरुवात झाली. MB मधल्या ज्या रॅम आहे तर त्यांनी आपला जो स्पेसचा स्पीड आहे तर तो काय स्लो होता. त्यानंतर GB मध्ये आला तर त्याचा जो स्पीड आहे आपल्या सिस्टीमचा तर तो काय झाला डबल स्पीड झाला. आता आपण नवीन मदरबोर्ड इन्स्टॉल करताना कुठल्या स्टेप वापरायला पाहिजे किंवा मग कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपण आता पाहणार आहे. आता इथे नवीन मदरबोर्ड इन्स्टॉल करताना आपल्याकडे नवीन मदरबोर्ड आपण बाजारातून परचेस केलाय किंवा घेतलाय मग तो इन्स्टॉल कसा करायचा याच्या आपण आता स्टेप पाहणार आहे. पहिली स्टेप मदरबोर्डवरील सर्व जम्पर्स किंवा स्विचेस मॅन्युअल बघून CPU प्रमाणे सेट करून घ्यावेत. आपला जो मदरबोर्ड आहे तर त्याची सर्व जम्पर स्विचेस मॅन्युअल पाहून काय करायची सेट करून घ्यायची. ज्या वेळेस मदरबोर्ड परचेस करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं. तर त्या मॅन्युअल पाहून काय करायचं ते जम्पर सेटिंग्स वगैरे काय करायचं चेक करून घ्यायच्या. त्यानंतर कोणतीही रॅम SIMM किंवा DIM इन्स्टॉल करावी. कोणतीही रॅम काय करायची इन्स्टॉल करायची. पण कोणतीही रॅम इन्स्टॉल करायची म्हणजे जो मदरबोर्ड आहे त्याला जी सपोर्टेड रॅम आहे तर तीच काय करायची आपल्याला इन्स्टॉल करायची. सपोज DDR2 सपोर्ट वाला जर मदरबोर्ड असेल तर DDR2 वालीच रॅम काय करायची त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायची. DDR3 वाला जर असेल तर DDR3 ची जी रॅम आहे तर ती काय करायची इन्सर्ट करायची. चुकीची रॅम जर बसवली तर आपले जे रॅम स्लॉट वगैरे आहे तर ते काय ब्रेक होऊ शकतात किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यानंतर तिसरा पॉईंट सांगितलाय नंतर प्लास्टिकचे नॉचेस स्टड बरोबर जागेवर ठेवून कॅबिनेटमध्ये मदरबोर्ड बसवावा. त्याचे जे प्लास्टिक स्टड्स वगैरे आहेत तर ते काय व्यवस्थित पाहून कॅबिनेटमध्ये काय करायचे फिट करून घ्यायचे. सर्व प्लास्टिक नॉचेस व्यवस्थित बसले आहेत की नाही ते पाहावे. आपण जे प्लास्टिक नॉचेस वगैरे आहेत त्याचे लॉक वगैरे आहे तर ते व्यवस्थित बसले की नाही ते काय करायचं ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं. त्यानंतर चौथी स्टेप आहे नंतर मदरबोर्ड वरती स्क्रू लावून व्यवस्थित बसवावा. आपला जो मेन बोर्ड आहे मदरबोर्ड आहे तर तो काय करायचा व्यवस्थित त्याचे स्क्रू वगैरे लावून व्यवस्थित फिट करून घ्यायचा. पाचवा पॉइंट आहे नंतर पॉवर सप्लाय इन्स्टॉल करून सर्व कनेक्टर्स आणि कार्ड बसवावे. पॉवर सप्लाय इन्स्टॉल करताना दोन्ही पॉवर केबलच्या बॅक वायरमध्ये असाव्यात याची दक्षता घ्यावी. नंतर काय करायचं आपला जो पॉवर सप्लाय आहे जिथून आपला जो बोर्डला पॉवर सप्लाय प्रोव्हाइड होणार आहे तर तो पॉवर सप्लाय काय करायचा व्यवस्थित कनेक्टर त्याचे बसवून घ्यायचे. इन्स्टॉल करताना पॉवर केबलच्या ब्लॅक वायरमध्ये असावं त्याची काय करायची दक्षता घ्यायची. चुकीचा तो बसवायचा नाही. त्याचे पॉवर कनेक्शन वगैरे चुकीचे करायचे नाही किंवा मग क्रॉस कनेक्शन वगैरे होईल
याची आता याच्यानंतर आपण मदरबोर्डशी संबंधित प्रॉब्लेम आणि त्यावरील काय पाहणारे उपाय. सपोज आपला मदरबोर्ड बिघडलाय, तो चालत नाहीये किंवा मग अजून काहीतरी त्याला प्रॉब्लेम येतोय, तर तो रिपेअर कसा करायचा किंवा मग त्याचे प्रॉब्लेम आणि त्याचे सोल्युशन्स कसे काढायचे आपण याच्यात पाहणार आहे. त्यात पहिला पॉईंट आहे मेमरीचे मदरबोर्डशी कनेक्शन तपासा, आवश्यक असल्यास मेमरी बदला. फर्स्ट क्वेश्चन काय त्यांचा, सिस्टीम हँग होते. आपला जो कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, तर तो काय होतोय, हँग होतोय. तर काय करायचं, मेमरीचे जे मदरबोर्डशी कनेक्शन आहे तर ते काय व्यवस्थित तपासून घ्यायचे. आवश्यक असल्यास ती मेमरी काय करायची, चेंज करायची. मेमरीज म्हणजे काय, तुमची जी रॅम आहे ती काय करायची, चेंज करायची. त्यानंतर दुसरा, मायक्रो प्रोसेसर गरम होत असेल तर फॅन चेक करावा. तो फिरत नसल्यास फॅनचे पॉवर कनेक्टर चेक करावे, अन्यथा फॅन बदला. आपली सिस्टीम खूप गरम होते, हीट होते, वार्म होते, तर आपला जो मायक्रो प्रोसेसर आहे तर त्याचे फॅनचे कनेक्शन काय करायचं, चेक करायचं. जर तेही चेक करून जर तो हीट होत असेल तर आपला जो CPU फॅन आहे प्रोसेसर वरती जो फॅन आहे तो बदलवायचा. त्यानंतर तिसरं दिलंय, मदरबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करावे. आपला जो मदरबोर्ड आहे तर त्याचे कनेक्शन व्यवस्थित चेक करायचे. कनेक्शन उलट केल्यास मदरबोर्ड डॅमेज होतो, त्यामुळे ते टेक्निकल वेटनेस करावे. मदरबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचंय. कुठलं कनेक्शन जर चुकून जर आपल्याकडून जर उलट पालट जर जोडलं गेलं तर ते काय होतं, आपली जी सिस्टीम होते तर ती ब्रेक होण्याचे चान्सेस असतात किंवा मग डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. क्रॉस कनेक्शन जर झालं तर आपली जी सिस्टीम आहे तर ती काय डॅमेज होऊ शकते, खराब होऊ शकते. त्यामुळे त्यांनी काय सांगते, त्यामुळे ते टेक्निकल व्यक्तीनेच करावे. ज्याला त्याच्यातला अनुभव आहे तर त्यांनी काय करायचं, तो मदरबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित तपासून घ्यायचे आणि ते तपासल्यानंतर व्यवस्थित जे कनेक्शन वगैरे आहे की नाही ते चेक करायचे. त्यानंतर चौथा सांगितलाय, बायोस चिपचा प्रॉब्लेम असू शकतो, ती चिप काढून पुन्हा फिट करावी. जर हँग होत जर असेल सिस्टीम तर आपली जी बायोस चिप आहे तर ती काय करायची, काढायची आणि पुन्हा फिट करून द्यायची. तरीही प्रॉब्लेम आल्यास दुसरी बायोस चिप चेक करून फिट करावे. म्हणजे जर तरीही प्रॉब्लेम जर आपला सॉल्व्ह जर झाला नाही तर आपली जी बायोस चिप वगैरे आहे तर ती काय करायची, चेंज करायची आणि त्या ठिकाणी सॉरी ती चिप आहे ती काढायची आणि त्या ठिकाणी नवीन चिप टाकून द्यायची. त्यानंतर पुढचं सांगितलंय, कीबोर्डमुळे ही प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. आपला जो कीबोर्ड, आपण सिस्टीमला जो कीबोर्ड वापरतो तर त्याच्यामुळे ही आपली जी सिस्टीम आहे तर ती हँग होऊ शकते. तर काय करायचं, कीबोर्डमुळे ही शक्यता, तो कीबोर्ड आहे आपला तर तो काय येतात चेक करून पाहायचा. कीबोर्डचे कनेक्शन व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करावे. आपण जो कीबोर्ड वापरतो त्याची केबल वगैरे जी केबल वगैरे आपण बसवलेली असते तर ती व्यवस्थित काढून एकदा चेक करून पाहिजे व्यवस्थित आहेत की नाही. सॉफ्टवेअरमुळे प्रॉब्लेम असल्यास सॉफ्टवेअरला पुन्हा इन्स्टॉल करावे. सॉफ्टवेअरमुळे जर प्रॉब्लेम असला, सॉफ्टवेअर म्हणजे काय की आपण जे ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे लोड केलेलं आहे तर त्याला प्रॉब्लेम आहे का, जर प्रॉब्लेम असला चेक करून घ्यायचं. जर प्रॉब्लेम जर असला तर आपला जो सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर टाकलेले तर ते चेंज करायचं किंवा मग जी ऑपरेटिंग सिस्टीम आपण टाकतोय तर ती पुन्हा आपल्या जो सिस्टीम आहे तर त्याला लोड करायची. तरीही कम्प्युटर हँग होत असेल तर हार्ड डिस्क फॉर्मॅट करून सर्व सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल करावे. आपली जी हार्ड डिस्क आहे जिथे आपण डेटा स्टोरेज करतो तर ती हार्ड डिस्क एकदा फॉर्मॅट करून पाहिजे. आणि जर फॉर्मॅट करून जर झालं तर आपला PC व्यवस्थित काम करतो की नाही ते चेक करून पाहिजे. त्याच्यावरती आपले जे काही सॉफ्टवेअर आहे तर ते व्यवस्थित इन्स्टॉल करून पाहिजे. आणि जरी वरील इथे सांगितले की वरील सर्व उपाय झाल्यावर प्रॉब्लेम असल्यास काय करायचं, आपला जो मेन बोर्ड आहे, आपला मदरबोर्ड आहे तर तो काय करायचा, चेंज करून बघायचा. जर हे वरचे जर हे सर्व जर उपाय जर केले किंवा मग या सर्व स्टेप जर आपण जर केल्या तरीही आपल्या बोर्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर काय करायचं,
कनेक्शन चेक करून पाहिजे. जरी झाला नाही तर तो आपला जो मेन बोर्ड आहे पीसीचा तर तो चेंज करून पाहायचा. जेव्हा मदरबोर्डला पॉवर सप्लाय जोडला जातो त्यावेळी विशेष रूपाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पॉवर सप्लायचे कनेक्शन योग्य प्रकारे लावले आहेत की नाही ते पाहावे. जर हे कारणास्तव काही कनेक्टर चुकीचे लावले गेले तर तो मदरबोर्ड पूर्ण खराब होण्याची शक्यता असते. जर आपण मदरबोर्ड आपला जो बोर्ड आहे तर आपण तो कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस फिट करतो किंवा मग तो इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण त्याला पॉवर सप्लाय देतो. पॉवर सप्लाय देण्याच्या आधी ते कनेक्टर वगैरे त्याच्या केबल्स वगैरे आहे त्याचे पॉवर सेक्शन वगैरे आहे ते व्यवस्थित जोडले की नाही ते आपण काय करायचं काळजीपूर्वक चेक करून घ्यायचं. जर चुकून जर एखादं कनेक्टर उलटपालट आपल्याकडून जर जोडलं गेलं तर शॉर्ट सर्किट होऊ शकतं किंवा मग आपला जो बोर्ड आहे तर तो काय डॅमेज होण्याची शक्यता असते आणि मदरबोर्ड आपला काय होऊ शकतो खराब होतो. याशिवाय पॉवर सप्लायच्या कनेक्टरचे व्होल्टेज तपासून पाहावे. सामान्य रूपाने कम्प्युटरमध्ये पॉवर सप्लायचा प्रयोग +5 व्होल्ट या जे आपले कनेक्टर वगैरे बसवले तर त्याचे व्होल्ट काय करायचं व्यवस्थित तपासून बघायचं. जनरली ते 5 व्होल्ट पर्यंत असावं. जे आपले कनेक्टर वगैरे आहे तर ते मल्टीमीटरच्या सहाय्याने त्याचा व्होल्टेज चेक करून पाहायचं. -5 व्होल्ट, +12 व्होल्ट आणि -12 व्होल्ट अशा प्रकारे केला जातो. जर त्या कनेक्टरमध्ये व्होल्टेज कमी किंवा जास्त येत असेल तर पॉवर सप्लायचा प्रयोग करू नये. जर आपल्या सिस्टीममध्ये व्होल्टेज त्याच्यापेक्षा जरी जास्त येत असेल तर त्या सिस्टीमचा किंवा पॉवर सप्लायचा प्रयोग करू नये. म्हणजे पॉवर सप्लाय म्हणजे आपण जो एसएमपीएस वगैरे वापरतो तर तो काय तो वापरायचा नाहीये. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते किंवा मग तुमचा जो सिस्टीमचा पॉवर वगैरे आहे तर तो काही लॉस होऊ शकतो. चुकून जर कनेक्टर उलटे पालटे जर झालेले असेल त्याच्यामध्ये तर पूर्ण जो तुमचा मदरबोर्ड आहे तर तो पूर्णपणे डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ते व्होल्टेज वगैरे चेक करायचं आहे. जर ते व्होल्टेज त्याच्यापेक्षा जर जास्त येत असेल ह्या व्होल्टेजपेक्षा जरी जास्त येत असेल तर एक्स्ट्रा प्रयोग करायचा नाही. तो पॉवर सप्लाय आहे तो तसंच टाकून द्यायचा किंवा मग त्या सिस्टीममधून काढायचा. तो पुन्हा त्याला जोडायचा नाही. मदरबोर्डला जेव्हा प्रोसेसर लावला जातो त्यावेळेस प्रोसेसरच्या पिन्स व मदरबोर्डवरील सॉकेट हे एकमेकांना सुयोग्य आहे की नाही ते पाहावे. ज्यावेळेस मदरबोर्डवरती फर्स्ट स्टेपमध्ये आपण आपला जो प्रोसेसर आहे जो सिस्टीमचा ब्रेन आहे जो बोर्डचा ब्रेन आहे तो बसवतो त्यावेळेस त्या प्रोसेसरच्या पिन्स मदरबोर्डवरील सॉकेटमध्ये व्यवस्थित बसतात की नाही ते काय करायचे आता चेक करून घ्यायचे व्यवस्थित. त्याचे जे लॉक वगैरे आहे ते व्यवस्थित येतात का नाही किंवा बसलेत की नाही ते व्यवस्थित चेक करून घ्यायचे. त्यानंतर जर बायस चिप योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याला सॉकेटमधून काढून पुन्हा जोडली पाहिजे. तरी देखील प्रॉब्लेम असेल तर बायस चिप बदलावी. जर बायस चिप योग्य प्रकारे आपली जी बायस चिप आहे तर ती योग्य प्रकारे जर काम करत जर नसेल तर ती एकदा काढून पुन्हा ती बसवायची आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी सांगितलाय मदरबोर्ड कॅबिनेटमध्ये प्लास्टिक स्टडच्या साहाय्याने हलणार नाही अशा प्रकारे लावावा. आपला जो मदरबोर्ड आहे तर तो प्लास्टिकच्या साहाय्याने प्लास्टिक स्टडच्या साहाय्याने हलणार नाही अशा प्रकारे तो व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे. जर सिस्टीम जर चालूमध्ये जर हल्ली किंवा तो मदरबोर्ड वगैरे जर आपला व्यवस्थित फिट केलेला नसेल जर सिस्टीम अचानक मध्ये जर हल्ली तर तरीही आपला जो मदरबोर्ड आहे तर तो जळू शकतो किंवा मग त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट वगैरे होऊ शकतं. त्याच्यामुळे तो प्लास्टिक स्टडच्या साहाय्याने व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे. HDD FDD कंट्रोलरच्या केबल्स मदरबोर्डवर लावताना चुकीच्या बसल्यास बसवलेले ड्राईव्ह आपले काम करणे बंद करेल. त्यामुळे केबल पिन 1 नंबर पाहूनच बसवाव्यात. आपल्या ज्या हार्ड डिस्क वगैरे आहेत आपण हार्ड डिस्क वगैरे वापरतो तर त्याच्या मदरबोर्ड ज्या हार्ड डिस्कच्या आपल्या केबल वगैरे आहेत तर त्या कुठे मदरबोर्डवरती फिट करतो आपण. जर त्या जर चुकीच्या जर बसवल्या तर बसवलेले ड्राईव्ह आपले काम काय करणं बंद करतात. त्यामुळे त्याच्या केबल पिन ह्या 1 नंबर पासून बसवून घ्याव्यात. आपल्या ज्या हार्ड डिस्क वगैरे आहे तर जो आपला मेन बोर्ड आहे तिथेच सगळा केबल काय होता एकत्र होता. तिथूनच सगळे कनेक्शन प्रत्येक डिव्हाइसला दिलेले जातात. याच्यामध्ये जर त्या केबल्स वगैरे आहेत त्या चुकीच्या बसवल्या तर आपले ड्राईव्ह वगैरे काम करणार नाही. फॉर एक्झाम्पल आपली हार्ड डिस्क आहे तिची केबल आपण त्या स्लॉटला न बसवता जर चुकून दुसऱ्या जर स्लॉटला बसवली ती तशी बसत नाही. पण एखाद्याने जर
एखाद्याला जर त्याचा अनुभव जर नसला, चुकून तो बसवतोय जरी प्रयत्न जर केला, तर काय ते काम योग्य प्रकारे काम करणार नाही. त्यांचं जे वर्किंग आहे ते ते पूर्णपणे काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्या व्यवस्थित वर्क करणार नाही आणि त्याला जो पॉवर सप्लाय आहे, जो पॉवर प्रोव्हायडिंग वगैरे आहे, तर तो काय होणार नाही. त्याच्यामुळे त्या काम करणार नाही. त्याच्यामुळे त्या काय करायच्या, व्यवस्थित बसवून घ्यायच्या. हार्ड डिस्क जर बसवताना त्याचे जे साठा स्लॉट वगैरे आहे, सपोज साठा हार्ड डिस्क असेल तर आपण ती साठा स्लॉटला बसवतो. आय डी हार्ड डिस्क असेल तर ती आपण आय डी स्लॉटला बसवतो. सपोज आपण साठा हार्ड डिस्क बसवतो तर ती साठा हार्ड डिस्कचे पॉईंट साठा 1, साठा 2, साठा 3, साठा 4 असे त्या बोर्डवरती आपल्या पॉईंट प्रत्येक लिहिलेले असतात. तर त्या आपण व्यवस्थित वाचून व्यवस्थित ती केबल वगैरे बसवून घ्यायची. त्यानंतर त्यांनी पुढचा पॉईंट सांगितला, मदरबोर्डमध्ये रॅम लावताना ते त्याच्या सॉकेटमध्ये योग्य प्रकारे लावल्या पाहिजे. आपल्या ज्या रॅम आहे, आपण मदरबोर्डवरती रॅम फिट करतो, तर ती रॅम वगैरे आपली जी आहे तर ती आपण व्यवस्थित लावली पाहिजे. चुकीची लावली नाही पाहिजे. त्याच्यावरती एक खाच दिलेली असते आपल्याला, प्रत्येक रॅम स्लॉटवरती एक खाच दिलेली असते. ती खाच पाहूनच आपल्याला ती रॅम व्यवस्थित बसवून घ्यायची. जर रॅम योग्य प्रकारे बसल्या नसल्यास मदरबोर्ड रॅम रॉम टेस्ट प्रकारे योग्य करणार नाही. जर ती रॅम जर आपली व्यवस्थित बसली नाही किंवा मग लूज वगैरे जर राहिली तर ती योग्य प्रकारे काम करणार नाही. लूज जर राहिली तर काय बीपिंग साऊंड वगैरे ती प्रोव्हाइड करत राहील. त्याचप्रमाणे आपली जी सिस्टीम आहे तर तिला डिस्प्ले येणार नाही किंवा मग भरपूर असे काही स्पीड टेस्टिंग वगैरे जर व्यवस्थित जर बसली नाही तर काय डिस्प्लेच येणार नाही. त्याच्यामुळे आपलं जे पुढचं काम आहे तर ते काय होणार नाही, स्टॉप असणार आहे तिथे. त्यानंतर सध्या मिळणाऱ्या मदरबोर्डमध्ये दोन प्रकारचे स्लॉट असतात. पहिला ISA स्लॉट आणि दुसरा PCI स्लॉट. या स्लॉटमध्ये कार्ड लावताना ताकदीचा प्रयोग करू नये, अन्यथा मदरबोर्ड खराब होण्याची भीती असते. आता जे आपण नवीन मदरबोर्ड वगैरे परचेस करतो तर त्याच्यामध्ये दोन स्लॉट येतात, ISA स्लॉट आणि दुसरा PCI स्लॉट. PCI स्लॉट यांना एक्सपान्शन स्लॉट असंही म्हटलं जातं. तर ह्या कार्डचा उपयोग आपण जी आपली मदरबोर्डमध्ये आपल्याला एक्स्ट्रा कार्ड जोडायचे, फॉर एक्झाम्पल आपलं साऊंड कार्ड वगैरे बंद झालंय, साऊंड बंद झालंय, लॅन बंद झालंय, नेट चालत नाही पीसीला, ऑनबोर्ड ते मदरबोर्ड डायरेक्ट बंदच झालेले ते स्लॉट, तर आपल्याला ह्या स्लॉटमध्ये एक्स्ट्रा कार्ड लावता येतात. पण ते कार्ड लावताना जास्त ताकदीचा उपयोग करू नये. म्हणजे बसवताना वरून जास्त असं प्रेस करायचं नाही. त्याचे जे स्टड वगैरे असतात किंवा मग त्याचे जे पॉईंट वगैरे असतात तर ते वागतात किंवा मग खराब होतात. त्याच्यामुळे ते लावताना व्यवस्थित बसवायचं आहे. अन्यथा मदरबोर्ड खराब होण्याची भीती असते. जास्त जर प्रयोग जर केला, जास्त जर आपण त्याच्यावरती जर प्रेस जर केलं तर आपला जो मदरबोर्ड आहे तर तो काही खराब होतो. त्यानंतर प्रोसेसर फॅन असणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रोसेसर गरम होणार नाही. प्रोसेसरवर फॅन असणे, आपला जो प्रोसेसर आहे त्याच्यावरती आपण CPU फॅन बसवतो तर तो असणे आवश्यक आहे. तो व्यवस्थित चालतो की नाही, त्याचं वर्किंग व्यवस्थित आहे की नाही, आपण ते काय बघितलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपला जो प्रोसेसर आहे तो हीट होत नाही. तो ज्यावेळेस आपला जो फॅन आहे वर्किंग कंडिशनमध्ये असतो, वर्किंग व्यवस्थित करतो, तर त्यावेळेस आपला जो ब्रेन आहे सिस्टीमचा तर तो काय एकदम कूल असतो, गरम होत नाही, थंड असतो. त्याच्यामुळे आपली जी सिस्टीम आहे तर ती फास्ट चालते. त्यानंतर कम्प्युटर कार्य करीत असताना मध्येच हँग होत असेल तर CMOS सेटअपमध्ये सर्व सेटिंग योग्य प्रकारे चेक करून घ्यायचे आहे. हे टेक्निकल व्यक्तीनेच करावे. आपला जर कम्प्युटर जर हँग होत असेल मध्ये तर CMOS सेटअप वगैरे आहे तर तो काय त्याच्या सेटिंग्स वगैरे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर मदरबोर्ड कॅबिनेटला टच होत असेल तर मदरबोर्ड डॅमेज होण्याची शक्यता असते. आपला जो मदरबोर्ड आहे तर तो कॅबिनेटला टच जर होत असेल, आपले जे पत्र्याचं जे कॅबिनेट असतं तर त्या टच जर होत असेल तर हा मदरबोर्ड डॅमेज होण्याची शक्यता असते. आपण मदरबोर्ड इन्स्टॉल करत असताना डायरेक्टली त्या कॅबिनेटमध्ये जर ठेवून दिला तर त्याचे जे खालचे जे पॉईंट वगैरे असतात त्या मदरबोर्डचे तर ते डॅमेज होतात. तर त्या नेहमी आपण मदरबोर्ड इन्स्टॉल करताना त्याच्या खाली एखादा स्पंज वगैरे किंवा कागद वगैरे जर टाकला व्यवस्थित तर तो सेफली असतो, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही किंवा मग जो आपला मदरबोर्ड आहे तर तो कॅबिनेटला टच होत नाही. त्याच्यामुळे त्याच्या जर टेकत जर असेल तो तर त्याच्यामुळे आपली जी सिस्टीम काय होते, हँग होते. जर CMOS बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तर स्क्रीनवर CMOS बॅटरी स्टेट लो असा मेसेज दिसतो आणि जर असे झाले तर बॅटरी बदलावी. आपली जी छोटी मेटल बॉडी असते
सिमॉसची जी सिमॉस बॅटरी असते तात्पुरत्या स्वरूपामध्ये डेटा स्टोअर केला जातो. डेट अँड टाइम त्याच्यामुळे सेट असते. तर ती बॅटरी डिस्चार्ज झाली तर स्क्रीनवरती आपल्याला सिमॉस बॅटरी स्टेट लो असा हा मेसेज दिसतो. तर त्यावेळेस ती बॅटरी चेंज करायची. ही बॅटरी सहज आपल्याला भेटते 20-30 रुपयामध्ये आपल्याला ही बॅटरी भेटते. तर ती आणायची आणि मदरबोर्डवरती फिट करून द्यायची. जर असेंबली करताना जर एखादा स्क्रू मदरबोर्ड आणि कॅबिनेटमध्ये असेल तर पीसी डॅमेज होण्याची शक्यता असते. ज्यावेळेस आपण नवीन पीसी असेंबल करतो किंवा मदरबोर्ड असेंबल करतो त्यावेळेस आपल्या कॅबिनेटमध्ये पीसीचा चुकून जर एखादा स्क्रू वगैरे जर पडलेला जर असेल तर जर त्याच्यामुळे आपला पीसी जो आहे किंवा मदरबोर्ड आहे तर तो डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे केअरफुली मदरबोर्ड असेंबल करताना केअरफुली असेंबल करायचा. स्क्रू वगैरे फिट करताना कुठलाही लूज कनेक्शन राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची. एक्सटेन्शन कार्ड लावताना किंवा इन्स्टॉल करताना काढताना जास्त प्रेशर देऊ नये. मदरबोर्ड बेंड होण्याची शक्यता असते. मदरबोर्ड कंडक्टर ब्रेक होऊ शकतात. आपण ते एक्सटेन्शन कार्ड वगैरे लावतो की एक्स्ट्राचे जे कार्ड वगैरे लावतो किंवा मग काढतो तर ते लावताना जास्त प्रेशर द्यायचं नाही. वरून वरून जोराजोरात प्रेस करायचे नाही. तर ज्यावेळेस आपण प्रेस करतो तर त्याचे जे खालचे पॉईंट वगैरे असतात तर ते ब्रेक होतात किंवा मग आपला जो मदरबोर्ड आहे इतकाही हेवी नसतो. तो मध्येच बेंड होतो. त्याच्यामुळे ते व्यवस्थित पाहून लावायचे. मदरबोर्ड कंडक्टर आपले जे मदरबोर्डचे कंडक्टर्स वगैरे आहेत तर ते काय होतात ब्रेक होतात. त्याच्यामुळे तो व्यवस्थित पाहून लावायचा. सॉरी त्याचे जे कार्ड आहे तर ते व्यवस्थित केअरफुली काढायचे. लावतानाही केअरफुलीच लावायचे. विनाकारण प्रेशर द्यायचं नाही त्याच्यावरती किंवा मग हाताने जोरात प्रेस करायचे नाही. आपण जो मदरबोर्ड घेतो त्याला छोटे छोटे खूप पॉइंट असतात. त्याच्या बॅक साईडने जर पाहिलं तर सोल्डरिंग केलेले छोटे छोटे पॉइंट असतात. खूप नाजूक पॉइंट असतात ते. जर ज्यावेळेस आपण जोरात जर त्याच्या प्रेशराईज जर केलं हाताने जोरात जर प्रेस जर केलं तर ते बेंड होण्याची शक्यता असते किंवा मग ते खराब होतात. अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये मदरबोर्ड कसा इन्स्टॉल करायचा किंवा मग त्याची काळजी कशी घ्यायची. जर त्याला जर सिस्टीमला आपल्या जर प्रॉब्लेम जर आला तर मग काय काय करायचं किंवा मग कुठले उपाय करायचे आपण याच्यामध्ये बघितलं. थोडक्यात मदरबोर्ड इन्स्टॉल करताना त्याचे जम्पर स्विचेस मॅन्युअल बघून व्यवस्थित ते सेट करून द्यायचे. त्याच्यानंतर आपली जी रॅम आहे तर ती काय करायची कोणतीही रॅम इन्सर्ट करायची. कोणतेही करताना ज्या त्या मदरबोर्डला सपोर्टेड जी रॅम आहे तर तीच इन्स्टॉल करायची. त्याचे प्लास्टिकचे नॉचेस स्टड जागेवर ठेवून मदरबोर्ड व्यवस्थित फिट करून घ्यायचा. नंतर आपले जे पॉवर कनेक्शन आहे तर ते व्यवस्थित द्यायचे. पॉवर कनेक्शन देताना आपल्या ज्या ब्लॅक वायर आहे त्या आतमध्ये असाव्यात याची दक्षता घ्यावी. सैराबाहेर कुठेही त्या वायर आपण पसरू द्यायच्या नाही. त्यानंतर आपण मदरबोर्डचे प्रॉब्लेम्स वगैरे बघितले. जर असा जर प्रॉब्लेम झाला तर मग आपण काय करणार. जर हीट होत असेल तर आपण तो CPU फॅन आहे त्याचा तर तो चेंज करून पाहणार. त्याच्यानंतर हँग होत असेल तर कीबोर्ड वगैरे असं तो चेक करणार. सॉफ्टवेअरमुळे जर प्रॉब्लेम जर आला असेल तर आपला जर सिस्टीमला सॉफ्टवेअर आहे किंवा मग सिस्टीमला सॉफ्टवेअर वगैरे आपण टाकलेलं आहे किंवा मग आपण जे सॉफ्टवेअर वापरतो ते एकदा चेंज करून पाहायचं. जी ऑपरेटिंग सिस्टीम आपण लोड केलेली आहे तर ती पुन्हा एकदा फॉर्मॅट करून पाहायची. त्याच्यानंतर कनेक्शन व्यवस्थित आहेत की नाही ते व्यवस्थित चेक करणार आहे. ज्यावेळेस आपला मदरबोर्ड इन्स्टॉल करणार आहे टोटल स्टेप आपण कंप्लीट करणार आहे त्यावेळेस आपण सिस्टीमला पॉवर देणार आहे. तर त्या सिस्टीमला पॉवर देण्याच्या आधी आपले जे कनेक्शन आहे ते आपण व्यवस्थित केले की नाही. चुकून उलटी पालटी केबल जोडली गेली तर आपले शॉर्ट सर्किट होऊ शकते. तर याची आपण काळजी घेणार आहे. त्यानंतर मदरबोर्डला जेव्हा प्रोसेसर लावला जातो तर तो प्रोसेसर त्याचे लॉक वगैरे व्यवस्थित आहेत की नाही ते आपण एकदा चेक करणार आहे. आणि जर ते लॉक वगैरे चेक करताना व्यवस्थित त्याच्या प्रेशराईज करणार नाही किंवा तो जो प्रोसेसर आहे तो CPU सॉकेटमध्ये जोरात बोटाने प्रेस करणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जे हार्ड डिस्क वगैरे बसवले आहे तर त्याचे जे केबल्स किंवा मग ड्राईव्ह पॉवर कनेक्शन वगैरे आहे ते चुकीचे जोडले नाही ते याची काळजी घेणार आहे. चुकीचे जोडल्यास आपला जो डेटा स्टोरिंगचा जो विभाग आहे हार्ड डिस्क तर तो काही वर्क करणार नाही. त्यानंतर सिमॉस बॅटरी
ज्यावेळेस आपली CMOS बॅटरी लो होते तर CMOS बॅटरी फेल्युअर किंवा बॅटरी स्टेट्स लो असा आपल्याला मेसेज येतो, तर त्यावेळेस आपण ती बॅटरी चेंज करणार आहे. आणि असेंबलिंग करताना सर्वात लास्ट पॉईंट, असेंबलिंग करताना एखादा स्क्रू आपल्या सिस्टीममध्ये जर गेला तर आपला जो मदरबोर्ड आहे तर तो ब्रेक होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे स्क्रू वगैरे जो आहे तर तो आपण व्यवस्थित चेक करून घेणार आहे, त्या सिस्टीममध्ये स्क्रू पडणार नाही याची काळजी आपण घेणार आहे. त्यानंतर आपले जे एक्सटेन्शन कार्ड आहे, एक्सपान्शन कार्ड जे एक्स्ट्राचे आपण जोडतो, तर ते कार्ड काढताना किंवा जोडताना आपण त्याला जास्त प्रेशराईज करणार नाहीये, व्यवस्थित अलगद काढणार आहे. बसवताना पण व्यवस्थित त्याचे लॉक वगैरे पाहून व्यवस्थित बसवणार आहे, जोरात प्रेशराईज त्याला करणार नाही, याची आपण काळजी घेणार आहे. अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये मदरबोर्डचे टाईप कुठले कुठले आहे, मदरबोर्ड इन्स्टॉल कसा करावा, इन्स्टॉल करताना कुठली कुठली काळजी घ्यावी, त्याच्यानंतर मदरबोर्डशी संबंधित प्रॉब्लेम त्याच्यावरचे सोल्युशन वगैरे काय, जर मदरबोर्डला आपल्या जर प्रॉब्लेम जर आला तर मग आपण काय करणार, मग त्याच्यावरचे उपाय बघितले. त्याच्यानंतर जो मदरबोर्ड असेंबल करतोय त्याचे कनेक्शन वगैरे कसे जोडावे किंवा मग कोणती काळजी घेतली पाहिजे, स्टोअर वगैरे कसे बसवावे, हे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपलं जे मदरबोर्डचा लेक्चर आहे, मदरबोर्ड इन्स्टॉल अँड त्याच्यानंतर त्याचे सोल्युशन्स वगैरे काय आहे, प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स आज आपण या लेक्चरमध्ये बघितले. तर आज ते आधी इथे संपलेलं आहे. थँक्यू.